ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांचं आंदोलन। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पद रद्द करावं या मागणीकरता हाताला काळ्या फिती लावत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधींपेक्षा नातेवाईकांचा हस्तक्षेप होत असल्यानं गोंधळ। कोणत्याही कामासंदर्भात थेट लोकप्रतिनिधींशीच संवाद साधा, मनपा आयुक्त अमोल येडगेंचे निर्देश। यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 80% शाळा बंद ठेवत 15 शिक्षक संघटनांचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन। टीईटी सक्ती, बीएलओ आणि एसआयआरची कामं तसंच इतर अशैक्षणिक जबाबदाऱ्या रद्द कराव्यात, आंदोलकांची मागणी। बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिराच्या सुरक्षेचा एनएसजीकडनं सलग 2 दिवस आढावा। अतिरेकी धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयबीच्या सूचनेवरून पाहणी केल्याची माहिती। शस्त्रधारी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरात विहिरीत बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू। घटनेचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। पुण्यामधल्या आळंदीच्या पीसीएस चौकातील पालखी मार्गावर एका महिलेचा राडा। पोलिसांनी पालखी मार्गावरनं स्कूल बस सोडण्यास नकार दिल्यानं महिला थेट रस्त्यावर झोपली। पोलिसांनी अडवणूक केली असता महिलेनं थेट बॅरिकेड उडवत स्कूल बस पुढे नेली।